वाशिम जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट, पाणी टंचाईची समस्या आणखी भीषण। एकबुर्जी प्रकल्पात सध्या 13.78% पाणीसाठा शिल्लक। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील शेनवड बुद्रुकमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण, पाणी भरण्यासाठी आदिवासी महिलांना तासनतास थांबण्याची वेळ, पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात 14 विहिरींचं अधिग्रहण, 14 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण, 2 ग्रामपंचायतींचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवले। जळगावच्या 40गाव तालुक्यात वादळाचा तडाखा, वादळामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त, 100 ते 200हून अधिक केळीच्या बागांचं कोट्यवधींचं नुकसान। धाराशिवच्या भाग्यनगरमध्ये लग्नाच्या 30 दिवसांनंतर नववधू 17 तोळे सोनं रोख रक्कम घेऊन फरार, लग्नाच्या एका महिन्यातच पत्नीकडनं पतीची फसवणूक, पत्नीसह 9 जणांविरोधात आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नरेश ईश्वरकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणताही संबंध नसल्याचा राजेंद्र जैन यांचा दावा, ईश्वरकरांविरोधात पक्षांतर्गत कारवाईसाठी न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याची जैन यांची माहिती। महायुतीचे अविनाश ब्राह्मणकर विजयी होतील, जैन यांना विश्वास। खोपोलीतील सावित्रीबाई महात्मा फुले भाजी मार्केटची 42 वर्ष जुनी इमारत जीर्णावस्थेत, धोकादायक फलक असून सुद्धा पर्यायी जागा नसल्यामुळे विक्रेत्यांना त्याच ठिकाणी व्यवसाय करावा लागत असल्याचं समोर, नवीन भाजी मार्केट उभारण्याची मागणी। रत्नागिरी जिल्ह्यात ड्रग्ज विक्री विरोधात पोलिसांनी आक्रमक पावलं उचलली, 2 सराईत ड्रग्ज तस्करांवरती प्रशासनाकडून तडीपारीची कारवाई। रत्नागिरी जिल्ह्यातील 5729 रेशन कार्ड रद्द होणार, बनावट रेशन कार्डांच्या पडताळणीसाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय। मुख्यमंत्री फडणवीस आज पुणे दौऱ्यावर, भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याची फडणवीस पाहणी करत विकास कामांचा आढावा घेणार। अहिल्यानगरच्या पाथर्डीतील कीर्तनवाडीत मध्यरात्री दरोडेखोरांचा कहर, 2 घरांवरती दरोडा टाकत लाखोंचा ऐवज लुटला, दरोड्याचा थरार सीसीटीव्हीत कैद। छत्रपती संभाजीनगरच्या हातनूरमध्ये सासरच्या चाचाला कंटाळून 24 वर्ष विवाहितेची आत्महत्या, पतीसह सासू सासऱ्यावरती गुन्हा दाखल। नागपूरच्या कामठी परिसरातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या विवाहाचा प्रयत्न प्रशासनानं रोखला, बाल संरक्षण विभाग, पोलीस आणि चाइल्ड हेल्पलाईनच्या पथकाची कारवाई। नालासोपाऱ्याच्या कळंब समुद्र किनाऱ्यावरती कार भरतीच्या पाण्यात अडकल्याचा व्हिडिओ व्हायरल, किनाऱ्यावरती कार फिरवण्याचा अतिउत्साह, पर्यटकांना चांगलाच महागात पडला, स्थानिक आणि पर्यटकांच्या मदतीनं कार बाहेर काढण्यात यश। नागपुरात शासकीय वसतिगृह प्रवेशावरनं नव्या वादाची शक्यता, समाज कल्याण विभागाच्या जाहिरातीत एससी प्रवर्गाचे उपवर्गीकरण लागू केल्याचा सामाजिक संघटनांचा आरोप, मात्र समाज कल्याण विभागाचा आरोप फेटाळण्यात आला। कराड नगरपालिकेतर्फे एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलेल्या दीपक बेलवलकर यांचा सत्कार, या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रतिभावंतांचा गौरव।